निश्चयाचा महामेरू भूतधनाशी आधारू अखंड स्त्रीचा निर्धारू श्रीमंत योगी. श्री समर्थ रामचंद्र या वाक्यांमध्ये शिवाजी महाराजांबद्दल सगळ्या गोष्टींचा उल्लेख आहे. या पूर्ण काव्यात शिवाजी महाराजांची जी महती होती ती समर्थांनी गायली आहे. आज छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा, राज्यारोहण सोहळा. भारतात काही लोक त्याला हिंदू साम्राज्य दिन सुद्धा म्हणतात. शिवाजी महाराजांचा सोहळा हा हिंदू साम्राज्य दिन कसा, या संदर्भात काही विशेष बाबी सगळ्यांच्या समोर मांडतो. गेल्या 2500 वर्षात किंवा त्यापेक्षा जास्त वर्षात इतिहासाचा उल्लेख केला तर 2500 वर्षात आणि पौराणिक काळात उल्लेख केला तर जवळपास 7000-8000 वर्षात कोणत्याही राजाच्या सामान्य कारकिर्दीची ओळख वा एक प्रेरणा किमान 500 वर्षे किंवा 350 वर्षे चालावी हा जो योग आहे तो फक्त शिवाजी महाराजांमध्येच आहे. ती फक्त माहिती शिवाजी महाराजांचीच होती. आपण जरी चंद्रगुप्त मौर्यांचा विचार करतो, आपण जरी विक्रमादित्यांचा विचार करत असलो, आपण जरी समुद्रगुप्ताचा विचार करत असलो, आपण जरी विजयनगर साम्राज्याचा विचार करत असलो, तरी त्यांची महती, त्यांचे राज्य जितके वर्ष चालले त्याच्यापेक्षा जास्तच वर्ष किंबहुना 150 वर्ष शिवाजी महाराजांच्या मराठा साम्राज्याने भारतावर केलं. 1674चा राज्याभिषेक आणि तिथून चाललेलं 1818पर्यंतचं मराठा साम्राज्य हे शिवाजी महाराजांचं एक मूर्त कार्य. या संदर्भात आपण त्या गोष्टीचा विचार करू शकतो. हा एक विषय झाला. आणि शिवाजी महाराजांनी हिंदूंच्या संदर्भात केलेले कार्य याचा एक विषय जर घेतला तर हिंदूंवर झालेलं आक्रमण किंवा भारतावर झालेलं आक्रमण हे 712 इसवी 712मध्ये फ्लेंचांनी पहिलं केलं. फ्लेंचांनी जेव्हा आक्रमण केलं त्यानंतर भारतीय मनुस्मृतीमध्ये काही बदल करण्यात आले. जी मनुस्मृतीच्या नावाने आज काही जण कांगावा करतात, ती मनुस्मृती 712 नंतर बदलण्यात आली. त्या मनुस्मृतीमध्ये काही गोष्टी ज्या बदलण्यात आल्या त्या संदर्भात जर चर्चा केली तर असं लक्षात येते की त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या 712 नंतरच्या भारताच्या परिस्थितीनुसार बदलण्यात आल्या. एक विषय असा लक्षात येतो जो सावरकरांनी त्यांच्या 6 सैन्य बाण्यातसुद्धा मांडला आहे की सप्तबंदी हा एक विषय सावरकरांनी पूर्णतः मांडला. त्या विषयामध्ये सावरकर म्हणतात की वेदोक्त पुराणांपासूनची बंदी, त्यानंतर सिंधुबंदी, त्यानंतर बेटीबंदी, त्यानंतर स्पर्शबंदी, त्यानंतर रोटीबंदी, त्यानंतर बाहेर विदेशी न जाण्याची बंदी, या 7 बंद्या आहेत. सोबत धर्म परिवर्तन झाल्यावर धर्मात न घेण्याची बंदी, या 7 बंद्या आहेत.
या सगळ्या 7 बंद्या इसवी सन 712 नंतर मनुस्मृतीमध्ये जोडण्यात आल्या. त्याला विविध नावं आहेत, पण काही लोकांनी त्याला मनुस्मृतीचे मूळ कारण सांगून मनुस्मृतीला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. या 7ही बंद्या या 7ही बंधांना शिवाजी महाराजांनी एक मोठा चाप बसवला. त्याचा विचार करता सगळ्यात पहिली जी बंदी आहे ती आहे स्पर्शबंदी. 18 पगड जातीच्या लोकांना एकत्र घेऊन त्यांच्यासोबत समवेत काम करून शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य निर्माण केलं. पहिल्या बाजीरावाने सुद्धा हे स्वराज्य तसं सांभाळलं. याच्यामध्ये जे स्पर्शबंदी नावाचा प्रकार होता तो नाही झाला. बेटीबंदी. शिवाजी महाराजांनी बेटी आंतरजातीय विवाह किंवा आपल्याच घरात नेताजी पाटकरांसारख्या मुस्लिम झालेल्या लोकांची मुलगी घेतली. त्यामुळे बेटीबंदी हा जो विषय आहे तो पण त्यांनी रद्द केला. रोटीबंदी. प्रत्येकाच्या घरी जाऊन त्यांच्याकडे जेवण करणं, त्यांच्यासोबत राहणं, त्यांच्यासोबत गप्पा गोष्टी करणं, त्याच्यामध्ये प्रत्येक व्यवसाय करणं हे सुद्धा शिवाजी महाराजांनी केलं आणि ते पहिल्या बाजीरावांनी सुद्धा केलं. त्यामुळे रोटीबंदी हा सुद्धा प्रकार नाही झाला. व्यवसायबंदी. सगळे 18 पगड जातीचे लोक जे करत होते त्या 18 पगड जातीच्या लोकांना एकत्र करून क्षत्रिय बनवणं हे सुद्धा शिवाजी महाराजांनी केलं. हे सुद्धा पहिल्या बाजीरावांनी नंतर बाजीराव पेशव्यांनी सुद्धा केलं. त्यामुळे व्यवसायबंदी हा सुद्धा प्रकार बनला. समुद्रबंदी. कान्होजी इंग्रजांसारख्या मोठ्या सरसेनापतीला घेऊन शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग सारखे जलदुर्ग बांधले. नौका युद्ध करण्याचा किंवा नौका सैनिक स्थापन करण्याचा किंवा नौसेना स्थापन करण्याचा एक विचार शिवाजी महाराजांनी केला. यामुळे समुद्रबंदी हा सुद्धा विषय मागे पडला. शुद्धीबंदी. नेताजी पाटकरांना सुद्धा आणि त्यासारख्या असंख्य 2-3 सरदारांना शिवाजी महाराजांनी स्वतःहून हिंदू धर्मात परत आणलं. यामध्ये शुद्धीबंदीचा हा सुद्धा विषय मागे पडला. आणि वेदोक्तबंदी. शिवाजी महाराज, त्यांचे पुत्र संभाजी महाराज, त्याच्याशिवाय अजून छत्रपती शाहू महाराज, कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांनी आंबेडकरांना सुद्धा प्रेरित केलं. याच लोकांनी सुद्धा वेदोक्त बंदीला सुद्धा त्याची सुद्धा पाण्यामुळे नष्ट केले. त्यामुळे तो सुद्धा एक प्रकार शिवाजी महाराजांनी बंद केला. या सगळ्या प्रकारांना, या सगळ्या बंदींना झुगारणारे शिवाजी महाराज. त्यामुळे हिंदू समाजात झालेली सुधारणा आणि हिंदू समाजाचे वाढलेलं प्रबळ बळ आणि त्यानंतर झालेले 150 वर्षाचं शिवाजी महाराजांचं राज्य 1684 ते 1818 आणि त्यानंतर सुद्धा आजही शिवाजी महाराज म्हणल्यावर भरपूर जणांना ते प्रेरणादायक ठरतात. अशा या राज्याच्या, अशा या साम्राज्याच्या श्रीगणेशाकरणानं शिवाजी महाराजांच्या ज्या राज्याभिषेक केला, संपूर्ण भारतीय समाज, संपूर्ण हिंदू समाज हिंदू साम्राज्य दिन म्हणून साजरा करतो आणि त्याला तितकं महत्त्व देतो. या गोष्टीचा सगळ्यांसमोर उल्लेख करायचा विचार माझ्यासमोर आला, त्यासमोर आपल्याला सांगितलं. यामध्येच समर्थ रामदासांनी म्हटलं आहे, मराठा टिचुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा. म्हणजे जितक्या जितक्या भारतीय तत्त्वज्ञान, हिंदू तत्त्वज्ञान घेऊन चालणारे लोक आहेत त्यांना एकत्र आणा, त्यांना त्यांचा धर्म वाढवा, त्यांचं हिंदुत्व वाढवा असं समर्थांनी सांगितलं. आणि हेच त्यांनी संभाजी महाराजांना सुद्धा एका पत्रात उल्लेख करून सांगितलं.
त्यामुळे समर्थ रामदास आणि शिवाजी महाराज हे जरी आपण वेगवेगळे मानत असलो तरी समर्थांनी वेळोवेळी शिवाजी महाराजांचं महत्त्व सगळ्यांना सांगितलं आहे, सगळ्यांना जाणीव करून दिली आहे आणि त्यांच्या समोरच्या पिढीलासुद्धा जाणीव करून दिली. आजकाल सगळ्या भोसल्यांच्या घरात समर्थांचे फोटो आहेत, समर्थांना देवस्थानं मानतात, हा सगळा विषय. त्यामुळे समर्थांनी मानलेले विचार आणि शिवाजी महाराजांनी कृत्य या दुनियेचा एक समूह आणि जिजाऊंनी दिलेली त्याच्यावर मायेची सावली, शहाजी महाराजांनी उभा केलेल्या स्फुल्लिंग या सगळ्या गोष्टी ज्या दिवशी एकत्र झाल्या तो हा हिंदू साम्राज्याचा दिवस, तो हा शिवराज्याभिषेकाचा दिवस आपल्या सर्वांना आनंदाचा सौख्याचा जावो आणि हे सगळं साम्राज्य आपलं असंच टिकून राहो ही शुभेच्छा देऊन मी माझे हे 2 शब्द संपवतो. जय शिवराय, जय भवानी, जय शिवराय, जय भवानी.